नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचंच आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये। आपल्या या व्हिडिओमध्ये आपण थोडं तुझं आणि थोडं माझं या मालिकेच्या आजच्या भागाचे लेटेस्ट त्याचबरोबर इंटरेस्टिंग अपडेट जाणून घेणार आहोत। त्यामुळे पटापट व्हिडिओला लाईक करा, तसेच चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक एपिसोडचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल। चला तर मग मित्रांनो, अजिबात वेळ वाया न घालवता सुरुवात करूया आपल्या आजच्या व्हिडिओला। तर आता फायनली तेजसने बाईकवरून आता मानसीची रिक्षा टेक ओव्हर केलेली असते आणि आता मानसी ज्या रिक्षात बसलेली असते त्या रिक्षावाल्याने रिक्षा थांबवल्यानंतर मानसी रिक्षातून खाली उतरून आलेली असते आणि काय चाललंय तुमचं असं मानसी तेजसला विचारते। तेजस मानसीला सांगत असतो, लकी चॅम्प प्लीज एकदा माझं ऐकून घ्या। त्याबरोबर आता रिक्षातून तो रिक्षावालासुद्धा खाली उतरतो आणि मानसीला विचारायला लागतो, मॅडम हा त्रास देतोय काय तुम्हाला? ए मिस्टर। त्याबरोबर लगेचच आता तेजसला राग येतो आणि तेजस म्हणतो, मिस्टरच आहे मी त्यांचा। आता मिस्टरच आहे मी त्यांचा असं तेजसने सांगितल्याबरोबर रिक्षावाला गप्प राहतो। तर तेजस त्याला सांगतो, आतमध्ये बस, आत बस। त्याबरोबर लगेचच आता रिक्षावाला सरळ रिक्षामध्ये बसतो आणि त्या दोघांकडे बघत असतो। आता तेजस हा मानसीजवळ बोलण्याचा प्रयत्न करत असतो, इतक्यात समोरून एक कपल जात असतं। त्यातला पुरुष हा मानसीला विचारतो, काय रे पोरगी छेडतोय तू? काय हो मॅडम, हा त्रास देतोय का तुम्हाला काही? त्याबरोबर मानसी म्हणते की नाही दादा त्याबरोबर तेजस म्हणतो, बायको आहे माझी। त्याबरोबर मात्र लगेचच आता तेजस हा मानसीचा हात पकडतो। आता लगेचच ते माणसाची बायको त्याला सांगते की अहो चला, फॅमिली मॅटर आहे काहीतरी त्यांचा, आणि मग ते दोघं नवरा बायको तिकडनं निघून जातात। तर आता तेजसने मानसीचा हात पकडलेला असतो आणि आता तो मानसीला म्हणत असतो की आज तुम्हाला माझं ऐकून घ्यावंच लागेल लकीच्या। त्याबरोबर लगेचच आता तो रिक्षावाला मानसीला विचारायला लागतो, मॅडम मी जाऊ की थांबू? त्याबरोबर लगेचच तेजस त्याला म्हणतो, निघ इकडनं, आणि तो त्याला त्याचे पैसेसुद्धा देतो। आता तेजस त्याच्यावरती जोरात ओरडतो। त्याबरोबर मानसी तेजसवरती ओरडत म्हणते, त्यांच्यावर कशाला ओरडताय, त्यांची काय चूक आहे? त्याबरोबर लगेचच आता तेजस म्हणतो, सॉरी निघा तुम्ही, निघ तू हां। आणि मग लगेचच आता रिक्षावाला पुन्हा एकदा मानसीकडे बघतो आणि मग तो तिकडनं निघून जातो। आता रिक्षावाला तिकडनं निघून गेल्यावर मानसी तेजसला म्हणत असते, काय सुरू आहे तुमचं? काय करताय तुम्ही? कळत नाही आहे का तुम्हाला? तिथे एकही शब्द तुमच्याशी न बोलता निघून आली आहे मी, याचा अर्थ मला नाही बोलायचं आहे तुमच्याशी, तुमचा चेहराही नाही बघायचा आहे मला तेजस प्रभू। का कळत नाही आहे तुम्हाला? त्यावर तेजस म्हणतो, आज माझं ऐकून घ्यावं लागेल तुम्हाला। आणि मग तो मानसीच्या खाली पायांजवळ बसतो आणि हात जोडून तिला म्हणत असतो, थँक्यू सो मच लकी चॅम्प। आज तुम्ही घरी आलात हळदी कुंकवाच्या कार्यक्रमासाठी आणि मंगळसूत्र घालून आलात, त्यामुळे माझं आईचं नाव राखलं गेलं, लोकांची बोलणारी तोंडं बंद झाली। त्यावर मानसी म्हणते, हे मी मंगळसूत्र घातलं म्हणून तुम्हाला असं वाटतंय का की आपल्यातलं सगळं व्यवस्थित होईल, मी तुम्हाला नवरा म्हणून स्वीकारेन? तर नाही, असं काही घडणार नाही आहे, तुम्ही थांबा। आणि मग आता ती मानसी मंगळसूत्र काढण्यासाठी हात उचलते, पण मग तेजस हा पटकन उठून उभा राहतो आणि मानसीचा हात पकडतो। आणि मग तेजस मानसीला म्हणायला लागतो की लकी चॅम्प प्लीज असं नका करू, ऐकून घ्या माझं एकदा। अहो बाप्पा शेठला मामींनी आणलं होतं, मुद्दामून त्यांनी चुकीच्या पद्धतीने तुमच्यासमोर सत्य आणलं। त्यावर मानसी म्हणत असते, बाप्पा शेठला कोणी आणलं कोणी नाही, दागिने खरे कोणी आणले खोटे कोणी आणले, हे सगळं महत्त्वाचं नाही आहे, महत्त्वाचं हे आहे आणि सत्य ही तेच आहे की माझ्या वडिलांचा जीव तुमच्यामुळे गेलाय तेजस। तुम्ही लग्नात खोटे दागिने आणलेत ना, त्यामुळे घडलं हे सगळं, आणि मला तुमच्याशी नाही बोलायचं। मग मानसी तिकडनं जात असते। तेजस मानसीचा हात पकडतो आणि तिला जोरात स्वतःच्या जवळ खेचून घेतो आणि तिचे दोन्ही हात घट्ट पकडतो। त्यावर मानसी म्हणत असते, राष्ट्रहित। त्याबरोबर लगेचच आता राष्ट्रहित एवढं बोलून ती तिचे शब्द तोंडातल्या तोंडात थांबवते। त्याबरोबर तेजस म्हणतो, म्हणा राष्ट्रहित शब्द हे ऐकण्यासाठी कान असुसलेत माझे, म्हणा लकी चॅम्प राष्ट्रहित। पण मानसी काही तेजसला राष्ट्रहित म्हणत नाही, ती त्याला म्हणते, हात सोडा माझा, दुखतोय माझा हात। त्यावर तेजस म्हणतो, नाही आज तुम्हाला मी काय सांगतोय ते ऐकून घ्यावं लागेल। हो आलो होतो मी तुमच्या मूळ गावी पाडगावला, आलो होतो तुमच्या वडिलांना लुटण्यासाठी लुबाडण्यासाठी, पण तिकडे आलो आणि मुलींच्या सुखासाठी झटत असलेला सतत कष्ट करत असलेला बाप पाहिला। त्यानंतर त्यांना लुटण्याचा माझा मनातला विचार कमी झाला, नंतर त्यांच्याशी ओळख झाली
ओळख झाल्यानंतर कळलं की ते किती अडचणीत आहेत, त्यांच्यावर किती कर्ज आहे, किती त्रासात आहेत. मग विचार केला की त्यांना मदत करायची. त्यानंतर तुमच्या आईची आणि माझी भेट झाली. तुमच्या आईने तर मला मुलगाच मानला. मग त्यांच्यासाठी आजपर्यंत मुलगा म्हणून जे जे कर्तव्य पार पाडायला पाहिजे ते प्रत्येक कर्तव्य पार पाडतोय आणि आयुष्यभर पुढे पार पाडत राहीन. मी माझं मुलाचं कर्तव्य कायम करेन. त्यानंतर माझी तुमच्याशी भेट झाली. कालांतराने आपली मैत्री वाढली. मैत्रीची पार्टनरशिपमध्ये बदल झाली. मी हळूहळू तुमच्या प्रेमात पडलो. प्रेम म्हणजे हेच आहे हे माहीतही पडलं नाही तर मी तुमच्या प्रेमात पडलो होतो लकीचाम. होतो मी तुमच्या प्रेमात. पण उगाचच्या उगाच एखाद्या मुलीच्या आयुष्याची राख रांगोळी नको म्हणून तुमचं लग्न स्वतःहून रणजितशी लावून देण्याचा एकदा प्रयत्न केला होता मी. माझं तुमच्याबरोबर लग्न होऊन सुद्धा तुमच्यापासून लांब राहण्याचा प्रयत्न केला मी. तुम्हाला माझ्यापासून लांब करण्याचा प्रयत्न बऱ्याच वेळेस केला. पण तुम्हाला माझ्यापासून लांब जायचं नव्हतं. तुम्ही गेला नाही माझ्यापासून लांब. होतो मी तुमच्या प्रेमात म्हणून केलं मी हे सगळं. त्यासाठी मला कदाचित काही वेळेस चुकीच्या गोष्टींचा अवलंब करावा लागला असेल आणि मी तो केला देखील. पण याचा अर्थ असा नाही की मी तुमच्या वडिलांच्या मृत्यूला कारणीभूत आहे. आणले मी लग्नात खोटे दागिने आणले. पण त्यानंतर तुमच्या वडिलांचा जीव जावा असा हेतू नव्हता माझा. हेतू चांगला होता माझा. त्यावर मानसी म्हणते हेतू काही असला तरीसुद्धा माझ्या वडिलांना त्रास झालाच. त्याबरोबर तेजस म्हणत असतो पण हे सगळं मी मुद्दाम केलं नव्हतं. मानसी म्हणत असते हात सोडा माझा, दुखतोय मला, त्रास होतोय. तेजस मानसीचं काही ऐकत नसतो. तेजस हा तिला सांगत असतो तुम्हाला त्रास व्हावा किंवा तुमचा हात दुखावा असा कोणताही हेतू माझा नाही आहे. पण आज तुम्हाला माझं ऐकून घ्यावंच लागेल. आणि मग तेजस पुढे म्हणायला लागतो आहे माझी चूक, घडली माझ्या हातून चूक. त्यासाठी तुम्ही जी शिक्षा द्याल मला ती भोगायला मी तयार आहे. पण अशा माझ्यापासून लांब जाऊ नका जाऊ माझ्यापासून लांब. त्यानंतर पुढे तो सांगत असतो की माझा हेतू नव्हता तुमच्या वडिलांचा जीव जावा. जे काही घडलं ते अनावधानाने घडलं होतं. आणि त्याहून महत्त्वाचं अगदी प्रत्येक वेळेस तुम्हाला सत्य सांगण्याचा मी पुरेपूर प्रयत्न करत होतो. पण कधी एखाद्या माणसामुळे राहत होतं, कधी नियतीमुळे राहत होतं, कधी ती योग्य वेळ येत नव्हती. प्रत्येक वेळेस सत्य सांगायचं राहून जात होतं. तुमच्या आईने वचन घेतलं होतं माझ्याकडून मी तुम्हाला या सगळ्यातलं काहीही खरं कधीच सांगणार नाही. म्हटली होती ती मला माझी मनुताई खुश आहे, तिला तशीच खुश राहू द्या, नका सांगू तिला सत्य, म्हणून नाही सांगितलं तुम्हाला काहीच खरं, समजलं. त्यावर मानसी म्हणत असते काहीही असलं तरी अंतिम सत्य हेच राहणार आहे तेजस प्रभू. माझ्या वडिलांचा जीव तुमच्यामुळे गेलाय, समजलं तुम्हाला. सोडा माझा हात, त्रास होतोय मला, दुखतोय मला. त्याबरोबर आता मात्र मानसी जोरात ओरडते तुम्हाला कळत नाही आहे का तुमच्या आयुष्यातून लांब गेली आहे मी आता. का उगाचच्या उगाच मला त्रास देताय. तुमच्या आयुष्यातून लांब गेली आहे मी आता. मानसीच्या या एका शब्दावर तेजस तिचा हात सोडून देतो. मानसी लगेचच आपल्या गळ्यातलं मंगळसूत्र काढून टाकते आणि तेजसला म्हणायला लागते की उगाचच्या उगाच गैरसमजात राहू नका. मला जर माझ्या वडिलांच्या मृत्यूला कारणीभूत तुम्ही आहात हे आधीच कळलं असतं ना तर मी कधीच तुमच्या प्रेमात पडले नसते आणि मला काहीच वाटलं नाही तुमच्याबद्दल आणि कधीच वाटणारही नाही, कधीच नाही. लांब गेली आहे मी तुमच्या आयुष्यातून तेजस प्रभू, गेली आहे. तेजस पुन्हा एकदा गुडघ्यांवर खाली बसतो तर मानसी म्हणत असते झाला रस्त्यावर लोकांच्या समोर तमाशा करून झाला, जाऊ मी. आणि मग मानसी ही तिकडनं तेजस समोरून निघून जाते आणि तेजस मात्र तिथे तसाच बसून राहिलेला असतो. आता तेजस हा स्वतःला खूप हतबल समजत असतो. आता इतक्यात त्या ठिकाणी लगेच संपतराव आलेले असतात आणि संपतराव हे तेजसकडे अगदी हसून शांतपणे बघत असतात. संपतरावांकडे बघून तेजसला राग येतो आणि तेजस त्यांना म्हणत असतो ऐन टायमावर कुठे गायब होता तुम्ही, काय चाललेलं असतं तुमचं, गेल्या त्याबरोबर संपतराव तेजसला सांगत असतात तेजसराव आज या समध्यामध्ये एक गोष्ट लई चांगली घडलेली आहे बघा. आता मात्र ती गोष्ट कोणती हे तेजसला तर माहीत नसतं. मग संपतराव तेजसला सांगायला लागतात की अहो आज आमची मनुताई तुमच्या घरच्या कार्याला आली, तिथं तुमच्या घरच्यांना तुम्हाला कोणी गालबोट लावू नये म्हणून आली, तिथं तुमच्या बाजूने ठामपणे बोलली. याचा अर्थ काय, ही सगळी आपल्यासाठी आशेची किरण आहेत की नाही. त्याबरोबर लगेचच आता तेजस जोरात ओरडायला लागतो नाही, अजिबात नाही,
काही आशा वगैरे उरलेली नाही आहे आता. लकीच्या निघून गेल्यात माझ्या आयुष्यातून. तुम्हाला का कळत नाही आहे संपतराव? त्याबरोबर आता आजूबाजूची सगळी लोक तेजसकडे एकटक पाहायला लागतात. तर तेजस जोरात संपतरावांना म्हणत असतो, चूक केली आहे ना, मी गुन्हा केला आहे, मग त्याचं शिक्षा तर मला मिळायलाच हवी. प्रायश्चित्त घेतलं पाहिजे ना. मी घेणार, आता मी माझ्या चुकीवर प्रायश्चित्त घेणार, असं म्हणत तेजस तिकडनं उठतो आणि लगेचच आपली बाईक सुरू करतो आणि बाईकवरती बसायला लागतो. मित्रांनो, आता पाहणं तर हे रंजक ठरणार आहे की नेमकं तेजस प्रायश्चित्ताच्या नावाखाली काय करणार आहे. कारण जर तेजसने काही चुकीचं पाऊल उचललं तर मानसी परत येईल का, हे सगळं पाहणं खूप जास्त इंटरेस्टिंग आणि रंजक ठरणार आहे. तर आता तेजसने निश्चय केला आहे स्वतःला शिक्षा करून घेण्याचा, पण नेमकी तो कोणती शिक्षा करून घेणार हे तर आपल्याला पुढच्या एपिसोड्समध्येच पाहावं लागेल. तर इकडे आता संपतराव हे तेजसला समजावत असतात, जावई बापू, पण तेजस काहीच संपतरावांचं ऐकून घ्यायला तयार नसतो. तो बाईकवरती बसून तिकडनं जायला लागतो. मग काय, आता लगेचच इकडे मानसी ही सुद्धा स्वतःचं मंगळसूत्र पाहत रस्त्याने चाललेली असते. आता रस्त्याने चालत असताना तिला आज घडलेल्या रस्त्यातला सगळा प्रकार आठवायला लागतो. तिला आठवतं की कशा प्रकारे तेजसने तिचा घट्ट हात पकडला, कशा प्रकारे तिला स्वतःच्या जवळ ओढून घेतलं आणि कसं तिच्या नजरेत बघून तिला सगळं सत्य अगदी खरं खरं सांगून टाकलं. हो, आणले होते मी लग्नात खोटे दागिने, पण त्यामुळे तुमच्या वडिलांचा जीव जावा असा हेतू नव्हता माझा. अगदी प्रत्येक वेळेस सत्य सांगण्याचा प्रयत्न केला मी तुम्हाला, पण प्रत्येक वेळेस काही ना काहीतरी अडचण आली आणि माझं सत्य सांगायचं राहून गेलं. मी तुम्हाला सत्य सांगू शकलो नाही कारण माझ्याकडून तुमच्या आईने वचन घेतलं होतं की मी तुम्हाला कधीच सत्य सांगायचं नाही. तुमचा आनंद कायम असाच राहायला हवा. ज्या दिवशी तुमच्या डोक्यावर हात ठेवून मी शपथ घेतली होती ना की यापुढे खोटं बोलणार नाही, आजपर्यंत त्या दिवसापासून कधीही खोटं बोललेलो नाही आहे मी. फक्त खरं आणि खरंच बोलतोय. प्रेमात पडलो होतो मी तुमच्या. मलाही कळत नव्हतं की हे प्रेम आहे, पण तरीसुद्धा उगाचच्या उगाच एखाद्या मुलीच्या आयुष्याची राखरांगोळी आपल्यामुळे व्हायला नको म्हणून तुमचं लग्न रणजित बरोबर लावून द्यायला निघालो होतो. एकदा प्रयत्न केला होता मी. आणि मग लगेचच मानसीला आठवायला लागतं की नंदू काकांनी सुद्धा तेजसवरती हात उचलला होता आणि सांगितलं होतं की या माणसामुळेच आपल्या साहेबांना पहिल्यांदा अटॅक आला होता मनुताई. आणि मग मानसीला ही गोष्ट आठवल्यावर ती थोडीशी चिडते आणि मग तिला तेजसबरोबर घालवलेले सुंदर प्रसंग आठवतात. म्हणजेच तेजसने आणि तिने बनवलेला केक, डील मिळवायला गेलेल्या ठिकाणी त्यांची झालेली फ्रेंडशिप, त्यानंतर साड्यांच्या दुकानामध्ये साड्या घ्यायला गेल्यावर त्यांची झालेली मैत्री, तेजसच्या मागे बाईकवर बसल्यावर मानसीने त्याच्या खांद्यावर ठेवलेला हात, सगळं काही मानसीला आठवत असतं. इतक्यात तिला संपदा म्हणजेच तिच्या आईची आठवण येते आणि तिच्या आईचे शब्द तिला आठवायला लागतात. कशाला झुलवत ठेवतेस मग त्यांना? नाही ठेवायचं ना तुला त्यांच्याशी नातं? मग का घालतेस हे मंगळसूत्र गळ्यात? सरळ काडीमोड देऊन टाक त्यांना, वेगळी हो त्यांच्यापासून. आणि त्यावेळेस मानसी गप्प बसली होती. तर संपदा तिला म्हणत होती की या सगळ्यामध्ये तेजसरावांची काही एक चूक नाही आहे. मी त्यांना सांगितलं होतं तुला खरं सांगू नका म्हणून त्यांनी नाही सांगितले तुला काही गोष्टी खऱ्या. या सगळ्यात त्यांनी मुद्दाम असं काहीही केलेलं नाही आहे मानसी. का कळत नाही आहे तुला? त्याबरोबर लगेचच आता मानसी ही स्वतःचं मंगळसूत्र पाहते आणि मग लगेचच पदराच्या गाठीला मंगळसूत्र बांधून ती तिकडनं पुढे जायला निघालेली असते. आता घरी आल्यावर मानसीला दिसतं की घरामध्ये आई बसली आहे. आता आईला बघितल्याच्या नंतर तर मानसीचा पारा अगदी शिगेला पोहोचलेला असतो. घरात पाऊल ठेवल्या ठेवल्या मानसी आईला म्हणायला लागते, तू काय करतेस इकडे? ओ हां, तुझ्या लाडक्या जावयाबरोबर बोलले नाही ना मी तिथे, मग आता पुन्हा मला समजवायसाठी आली असशील ना तू? आई प्लीज काहीच बोलायचं नाही आहे मला तुझ्याबरोबर, प्लीज जा ना तू इकडनं, का आली आहेस इथे? त्याबरोबर लगेचच आता मानसीला शांत करत गीता वहिनी म्हणायला लागते, मानसी अगं शांत हो, बघ तरी आपल्या घरी कोण आलंय ते. त्याबरोबर मानसी बघते तर काय, आता जानकी ही मानसीकडे आलेली असते. लगेचच जानकीकडे जात मानसी तिला म्हणायला लागते, जानकी ताई तू कशी आहेस? त्यावर जानकी सांगते, मी मस्त, तू कशी आहेस? त्यावर मानसी काहीच उत्तर देत नाही. मग जानकी म्हणायला लागते की मला माहिती आहे सगळं, कळलं आहे सगळं, पण तू हुशार आहेस, समजूतदार आहेस, त्यामुळे त्या विषयावरती पुन्हा मी तुझ्याशी आत्ता बोलणार नाही, तो विषय मी नाही काढत आता. त्याबरोबर लगेचच आता इकडे संपदाताई या
मानसीला सांगत असतात की अगं जानकीला तुझ्या घरी यायचं होतं, म्हणून मग तिला घेऊन आले मी, तिला भेटायचं होतं तुला. त्यावर लगेचच आता मानसी ही जानकीला म्हणायला लागते, ताई थांब, मी तुझ्यासाठी चहा बनवते. आणि मग लगेचच आता मानसी ही तिकडनं किचनजवळ जात असते. त्यावर जानकी वहिनी मानसीला सांगते, अगं अगं मानसी थांब, चहा नाश्ता सगळा पाहुणचार झालाय. तुझ्या जाऊबाईंनी अगदी उत्तम पाहुणचार केला गं माझा. खरंच किती चांगली माणसं मिळाली आहेत तुला. हे जर तुझ्या बाबांना एवढा शब्द बोलून लगेचच जानकी थांबते. आणि मग मानसीला सांगायला लागते की मानसी, साखरवाडी ट्रस्टची देवी आहे, तिला तुझे बाबा दरवर्षी दान करायचे. आणि त्याशिवाय मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी ज्या काही विटा त्यांनी दिल्या होत्या त्यासुद्धा आजही तिथे आहेत. आणि आता तिथल्या ट्रस्टने हे ठरवलं आहे की जी व्यक्ती दान करते मंदिरासाठी त्या व्यक्तीला आता महाप्रसाद बनवण्याचा मान मिळणार आहे. म्हणूनच माझी अशी इच्छा आहे की यावर्षीचा मान हा संपतराव सणस यांना मिळाला आहे, तर मग तू आता प्रसाद बनवायचा, त्याबरोबर आता तू प्रसाद बनवायचा असं जानकीने मानसीला सांगितलेलं तर असतं. पण मग काय, मानसी लगेचच जानकीला म्हणते, ताई अगं. त्यावर जानकी म्हणते, मानसी करशील तू. त्याबरोबर मानसीला आठवायला लागतं की तिने तिच्या बाबांना सांगितलं होतं की बाबा, अहो मान पैशांनी असा विकत घेता येत नाही ना. त्यासाठी आपल्याला तुमचं जे काही कर्तृत्व आहे ते ह्या गावातल्या लोकांच्या मनात रुजवावं लागेल. त्यासाठी थोडा वेळ लागेल, पण नंतर बघा हळूहळू सगळं व्यवस्थित होईल आणि ही सगळी लोक स्वतःहून तुम्हाला मान देतील. मानसी म्हणते, ताई तुझं सगळं बरोबर आहे, पण तरीसुद्धा मला हा मान नको आहे. मी नाही बनवणार देवीसाठी प्रसाद. काय ना, सध्या माझ्या आयुष्यात काहीच चांगलं सुरू नाही आहे. त्यामुळे माझा देवीवरचा विश्वास जो आहे तो पूर्णपणे निघून गेला आहे. त्यामुळे मी नाही बनवणार प्रसाद. हां, जर माझ्या आईला बनवायचं असेल प्रसाद तर ती करू शकते हे सगळं बाबांसाठी, तिला करू देत ना. त्याबरोबर लगेचच आता आई ही मानसीला म्हणत असते, अगं मानसी असं काय बोलतेस तू. जानकीची इच्छा आहे की हे सगळं काही तू करावंस आणि बाळा हे सगळं तूच कर. सध्या देवी आईच्या आशीर्वादाची सगळ्यात जास्त गरज ही तुला आहे, त्यामुळे हे सगळं तूच करायला हवंस असं मला सुद्धा वाटतं. आता लगेचच मानसीला राग येतो आणि मानसी आईच्या पुढ्यात येत म्हणते, का मी का करू हे सगळं. प्रसाद वगैरे बनवले नाही, काय असं चांगलं घडणार आहे गं माझ्या आयुष्यात. बोल नाही, उत्तर दे. त्याबरोबर आता मानसीच्या मागे उभी असलेली जानकी ही संपदाला इशारा करते की काकू तुम्ही काही बोलू नका, मी बोलते हिच्याशी. आणि मग ती लगेचच जानकी मानसीचा हात पकडते आणि तिला म्हणायला लागते, बरं ठीक आहे मानसी, तुझी आई म्हणते म्हणून नको करूस, माझी इच्छा आहे म्हणूनही नको करूस, पण तुझ्या वडिलांसाठी किमान त्यांच्यासाठी तरी कर. अख्ख्या आयुष्यात त्यांना फक्त पंचक्रोशीत मान हवा होता, पण तो त्यांच्या हयातीत तर त्यांना मिळाला नाही. पण आज त्यांच्या नसल्यानंतर त्यांना जर मान मिळतोय तर तो मान त्यांना तू मिळवून दे ना गं. हां प्लीज समजून घे. त्याबरोबर मानसीला आठवायला लागतं की तिचे वडील तिला म्हणाले होते, मनुताई जर ह्या सगळ्यात मला मान मिळायच्या आत माझं काही बरं वाईट झालं तर मला हा मान तू मिळवून देशील, मला वचन दे. तर दुसरीकडे गायत्री ही तात्यासाहेबांना आणि आईला सांगत असते की सांगा तुमच्या दोन्ही मुलांना त्यांच्या बायका आता प्रभू कुटुंबाच्या भाग उरल्याच नाही पाहिजे, घटस्फोट द्यायला सांगा त्यांना. त्याबरोबर आता हे ऐकून घरातल्या सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसलेला असतो. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं, तेजस आणि सूरज दादा देतील का मानसी आणि गीताला डिवोर्स. तर दुसरीकडे आता तेजसने मानसीचा हात घट्ट धरल्यामुळे तिच्या हातावर व्रण उठलेले असतात आणि आता गीता वहिनी त्याच्यावरती मलम लावत असते. इतक्यात मानसी पटकन उठून म्हणते, वहिनी नका लावू मलम, नाही दुखत आहे मला जास्त. गीता वहिनी म्हणते, पकडणारा हात हक्काचा होता, त्यामुळे व्रण जास्त दुखत नाही आहेत, याचा अर्थ नक्कीच अजूनही नातं घट्ट आहे. त्याबरोबर मात्र आता मानसी ही गप्पच राहते आणि हा व्हिडिओ इथेच संपतो. मित्रांनो, व्हिडिओला लाईक आठवणीने करा, तसंच चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक एपिसोडचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. त्याचबरोबर आपला आजचा एपिसोड तुम्हाला कसा वाटला तेही आम्हाला कमेंट करून सांगायला विसरू नका. तसेच आपला हा व्हिडिओ तुमच्या जास्तीत जास्त कुटुंबियांबरोबर तसेच मित्रपरिवारांबरोबर सुद्धा नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांनासुद्धा
आपल्या अशाच उत्तम व्हिडिओंचा आनंद घेता आला पाहिजे. मित्रांनो, हा व्हिडिओ तर इथेच संपतो. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत टाटा बाय बाय. धन्यवाद. टेक केअर.